जय हरी सखीनो. तर चला आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये गळा कसा जोडायचा, पायपिंग कशी करायची, गोट कसा करायचा बघितले. तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण फिटिंग कशी करायची हे बघणार आहोत. कालच्या व्हिडिओमध्ये आपण गळा गोट कसा बनवायचा, पायपिंग कशी बनवायची आणि भाई कशी जोडायची हे बघितलेलं आहे. तर आता आपण काय करायचं आहे, फिटिंग कशी करायची हे बघायचं आहे. चला तर मग आपण फिटिंग करूया. तर बघा फिटिंग कशा पद्धतीनं करायची आहे ते मी सांगते. आपण मापाचा ब्लाऊज घ्यायचा आहे. जो तुमचा मापाचा ब्लाऊज होता, कुठलाही तुमचा मापाचा जो पहिल्यांदा घेतलेला असेल तो ब्लाऊज घ्यायचा आहे. आणि तो ब्लाऊज हे बघा अशा पद्धतीनं बाही आपण परफेक्ट हातामध्ये धरायची आहे. आणि हा जो मापाचा ब्लाऊज आहे, तो मापाच्या ब्लाऊजची बाही अशी आपण हे बघा कट टू कट असं इथं बाहीला आपण जे कट टू कट घेतलं आहे ना, त्या पद्धतीनं तुम्ही घ्यायचं आहे. आणि ती बाही अशी व्यवस्थित करून घ्यायची अशी, आणि बाहीवरती बाही अशी बरोबर ठेवायची आहे. आणि इथं किती मार्जिन येते ते बघायचं आपल्याला, किती पाहिजे. याची आपली पहिली टीप कुठं आहे हे बघायची, याच्यावरती आपण मार्किंग करून घेणार आहोत. तर बघा पहिली टीप कुठं आहे ती मी अशी मार्किंग करून घेतली इथं. आणि आपल्याला इथं मार्जिन पण किती ठेवायचं आहे ते पण आपण बघायचं. तर मार्जिन पण मला आता इथं माझ्या टिपमध्ये थोडंसं जाणार आहे, तर मी इथंपर्यंत मार्जिन घेणार आहे. आणि हे मी म्हणून अगोदर बाहीमध्ये हे कटिंग केलं नव्हतं की आपल्याला जेणेकरून कमी जास्त करता यावं, आणि ही कटिंग आपण परत करून टाकायचं आहे. तर बघा इथं माझी फिक्स बाही आहे आणि इथं माझं बाहीसाठी घेतलेलं मार्जिन आहे. तर चला आपण ह्याच्यावरून आता कसं फिटिंग करायचं ते बघूया. तर बघा ते पूर्ण असं ही बाजू माझी उलटी आहे आणि ही बाजू माझी सरळ आहे, सव्वाशे. तर सव्वाशा बाजूलाच आपण पहिल्यांदा टीप मारून घेणार आहोत. तर बघा जिथं तुमचं मार्जिन आलेलं आहे ना, तिथंच तुम्ही पकडायचं आहे. आणि त्याच पद्धतीनं असं दोन्ही भाग एकमेकावरती असं ठेवायचे. बाहीला ही बाही हे जे मार्जिन आहे ते आपण बाहीकडे समोर करायचं आहे असं. हे बघा दोन्हीचं पण समोर बाहीकडे करून घ्यायचं आपल्याला. आणि इथून आपल्याला अशी टीप मारायची अशा पद्धतीनं. हे बघा हे आपण हे थोडंसं कमी जास्त असलेलं बरोबर करून घ्यायचं आहे. बघा बरोबर झालेलं माझं. आणि इथं तुम्ही या पद्धतीनं असं जॉईंट करून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीनं जॉईंट करायचं. बघा परत नंतर असं टीप मारून झाल्यानंतर असं कटिंग करून घ्यायचं. जे जे तुम्हाला मार्जिन मी जास्त झालेलं ना ते मार्जिन असं कटिंग करून घ्यायचं. हे बघा अशा पद्धतीनं. अशा पद्धतीने आता इथं थोडंसं क्रॉस आले, ते क्रॉस पण आपण सरळ करून घ्यायचं आहे थोडंसं टीप मारून, जेणेकरून क्रॉस आलं नाही. हे बघा जे क्रॉस आहे ते पण आपण कटिंग करून घेणार आहे. थोडंसं कमी जास्त होऊ शकतं, पण ते पण आपण कटिंग करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपण पहिली टीप मारून घ्यायची आहे ती सरळ बाजूवरती. आणि आता आपण काय करायचं, हा ब्लाऊज उलटा करायचा आहे. हे बघा अशा पद्धतीनं हा ब्लाऊज उलटा करणार आहोत आपण. उलटा करून मग इथं आपण पहिली टीप मारून घेणार आहोत या साईडला. तर इथं बघा आपले धागे दोरे निघत नाहीत आणि पॅकिंग ब्लाऊज तयार होतो. इथं ब्लाऊजची फिनिशिंग पण छान दिसते आणि इथं धागे दोरे पण निघत नाहीत. अशा पद्धतीने ओव्हरलॉकची पण आपल्याला गरज पडत नाही. तर अशा पद्धतीनं आपण काय करायचं बघा, इथून आता फिटिंग करून घ्यायचं. तर पहिली टीप मी इथं मारून घेणार आहे अगोदरच्या शेजारी. अशाच पद्धतीनं तुम्ही साईडला टीप मारून घ्यायचं. हे बघा अशा पद्धतीनं टीप मारून आपली झालेली आहे. तर आपण दुसऱ्या पण बाजूला तसंच करणार आहोत. तर आता ह्या साईडला आपण काय केलं होतं, की मापाच्या ब्लाऊजवरून इथं माप घेतलं होतं. तर आता हा ब्लाऊज इकडची बाजू आपली तयार झाली, तर हीच बाजू आपली ह्या बाजूला ठेवून तयार करायची आपल्याला. आता मापाचा ब्लाऊज घ्यायचाच नाही. तर बघा ह्या साईडला आता मी असं पकडणार आहे. हे बघा असं पकडायचं आहे. आणि हे जे आपण मार्किंग करून ब्लाऊज इकडची बाही आपण मार्किंग करून तयार केलेली, तर तिच्या समोर ही हे बघा अशा पद्धतीनं ही या पद्धतीनं पकडायची. आणि तिचं कुठं मार्किंग येतं आहे तिथंच आपण ही आता हिचं पण मार्किंग बघा कुठं आहे. तर इथं माझ्या इथं मार्किंग आहे ह्या ब्लाऊजचं. तर मी इथं खूण करून घेणार आहे ह्या साईडला. आणि इथं मी आता ब्लाऊजची टीप घेणार आहे, कारण इथंपर्यंतच आपला ब्लाऊजची बाही झालेली आहे. हे बाकी सगळं कटिंग करून टाकायचं आपल्याला मार्जिन राहिलेलं. तर बघा अगोदरच्याच बाहीच्या मापाने दुसरी बाही तयार करायची आपली. तर इथं बघा हे अजून पण एकदा सांगते मी, की हे मार्जिन इकडं बाहीच्या साईडला घ्यायचं आपलं. तर हे मार्जिन बाहीच्या साईडला घेतल्यामुळे ब्लाऊज दिसायला फिनिशिंगमध्ये दिसतो. तर अशा पद्धतीनं आपण इथं त्याच पद्धतीने इकडं पण आपण जॉईंट करून घ्यायचं. तर बघा हे जॉईंट करून मी आता ही टीप मी जॉईंट करून घेतली आता. तर अशा पद्धतीने इथं थोडंसं मार्जिन ठेवायचं आहे आणि
कटिंग करून टाकायचं आहे. बघा तुमचं कमी जास्त कुठं आलं असेल तर तुम्ही परत एकदा थोडंसं तळ करून घ्यायचं आहे. हे बघा आणि अगदी थोडं थोडंसं ठेवून मी कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा मी आता इथं या पण बाजूला मी असं सरळ टीप मारलेले. तर आता आपण याला पण उलटं करून घ्यायचं आहे असं. आणि उलटं करून घेतल्यानंतर आपण इथं सरळ आपण टीप मारून घेणार आहोत. हे बघा आता माझी ही पण बाजू या बाजूसारखी तयार झाली. तर ही दोन्ही बाजू आपल्या एक एक टीप मारून आतून एक आणि उलट करून एक एक टीप मारून झालेली आहे आता. तर आपण आता याला फिटिंग करायचं आहे. तर फिटिंग कसं करायचं मी तुम्हाला दाखवते. तर बघा आता इथं या ब्लाऊजचा आपण तर असं निशाण करून घेतलेलं आहे. तर आता इथं काय करायचं, इथं पण आपण मुंडा मोजायचा. तर मुंडा अशा पद्धतीने मोजायचा. बघा माझा मुंडा किती आलेला आहे इथं, हे बघा 7 एक रेषा आहे. तर एका रेषेवरून काही फरक पडत नाही, आपण 7.25 वरती घेऊया. मुंडा 7.25 आहे. तर इथं पण आपण फिटिंग काय करायचे 7.25 वरतीच टाकायचे इथं. तर इथं बघा मी फिटिंग पण काय करणार इथं 7.25 वरती टाकून घेणार आहे. तर बघा 7.25 कुठं आले, तर इथं आले. हे बघा हे 7.25 माझं इथं आलं. तर मी इथं खून करून घेणार आहे अशीच. तर आता काय करायचं आपल्याला किती टिपा मारायच्या ज्यावर अवलंबून. तर आपल्याला इथं आता आणखीन एक इथं आणि आणखीन एक इथं अशा 3 टिपा मारून घ्यायच्या त्या. तर बघा हे मी बाकीच्या समोरून फिटिंग करते, मी पाठीमागून फिटिंग करून येते इकडल्या साईडला. तर अशा पद्धतीनं आपल्याला आणखीन एक टिप इकडल्या साईडला मारून घ्यायची. हे बघा आता आपण इकडच्या पण याच बाजूने मोजून घेणार आहोत. ही टीप आपण कुठं मारली त्याच बाजूला आपण ही पण टीप मारून घ्यायची. हे बघा असं सरळ घ्यायचं आहे आणि ही टीप कुठल्या साईडला मारली आपण तिथंच ही पण टीप मारून घ्यायची आपल्याला. हे बघा तिथं, जेणेकरून आपल्या टिपा समान अंतरावरती याव्यात अशा पद्धतीने. व्यवस्थित इथं खाली जॉईंट पकडायचं आहे आपल्याला, कमी जास्त व्हायला नको आहे म्हणून. तर बघा अशा पद्धतीनं इथं पण, आता इथं पण तुम्ही 7.25ची फिटिंग टाकायची आहे. त्या साईडला पण टाकली आपण, आता ह्या साईडला पण आपण हे बघा 7.25ची इथं फिटिंग टाकून घ्यायची आपल्याला. आपल्या मुंड्यामध्ये 7.25 आले की नाही, तर तिथंच आपण खून करून घ्यायचे. आणि आता काय करायचं आहे, आता फिक्स माझं इथं माझं फिक्स आहे बघा. तुम्हाला थोडं दिसत नसेल कलरमुळं, तर आता इथं साईडला आपण एक टिप मारून घ्यायची. आता नंतर फिक्स टिप मारायची आपल्याला. इथं बघा मी आता 7.25च्या शेजारून आपण मुंड्यात फिटिंग तिथं करायची. आता या बी साईडला तिथंच आपण टिप मारून घ्यायची. परत चेक का करायचं आहे, तर आपलं तिथं टिप आहेत ना समान यायला पाहिजे म्हणून. तर इथं आली माझी आता. तर इथंच आपण दुसरी पण मारून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीनं या टिपा झाल्या. आता तुम्ही म्हणणार कधी फिक्स सांगणार, तर हे बघा आता आपण काय करायचं, ब्लाऊज घ्यायचा आहे आणि ब्लाऊज घेतल्यानंतर तुम्ही कमरेचं माप त्याच्या ब्लाऊजानुसार असं हे बघा अशा पद्धतीनं आपण फिटिंग करून घेऊया. हे बघा हे आपलं ब्लाऊज ॲक्युरेट आलेलं आहे. हे कुठं कमी जास्त पण नाही झालेलं. ब्लाऊजचं माप आपण हे केलेलं आहे. आता ह्या तुम्ही म्हणता इथं कसं काय फरक पडला, तर ह्यांनी हे ब्लाऊजचं पुढचं साईड जास्त केलेले आहे, त्यामुळे ह्यांचं माप इथं आले. तर बघा इथं ब्लाऊज आपली कमरेबरोबरची आपली फिटिंग आली का नाही हे बघायचं. हे बघा आलेलं आहे. तर आपली एक स्टिप राहिलेली आहे. तर एक स्टिप आपण काय करायची, थोडा पाऊस येतोय, पावसाचा आवाज येतोय. तर बघा इथं फायनल टिप आपली राहिलेली आहे. तर फायनल टिप आपण इथंपर्यंत आणून इथंच बंद करणार आहोत, खाली नेणार नाही, कारण खाली आपली कमरेचं माप बरोबर आलेलं आहे. अशा पद्धतीनं हे बघा इथंच आपण स्टॉप करायचं आहे, की त्याच टिपवरती आपण आणून लॉक करून टाकायचं. तर बघा इथं माझी आता ही टिप मी इथंच आणून इथं लॉक करून टाकली, याच टिपमध्ये मिसळली. तर इथं माझं हे बघा फिटिंग पण सरळ आलेलं आहे. तर इथं पण आपण राहिलेली एक टिप मारून घ्यायची लास्टची.
तर हे बघा इथल्या साईडला पण मी टिप मारून घेतलेले आणि फिटिंग आपली अशी सरळ आलेली आहे. तर आता आपण काय करायचं, इथं हुकाची घरं बनवून घ्यायची. आता फक्त आपला ब्लाऊज पूर्णपणे तयार झालेला आहे. हे बघा अशा पद्धतीनं आपला ब्लाऊज पूर्ण तयार झालेला आहे. फक्त आपण हुक बनवायची राहिलेली आहे, हुकाची घरं बनवायची राहिली. बघा हा ब्लाऊज आपला पूर्णपणे तयार झालेला आहे. अशा पद्धतीने आपला पूर्ण ब्लाऊज तयार झाला. बघा किती फिनिशिंग आलेली आहे ह्या ब्लाऊजची. स्टेप बाय स्टेप मी कसं जोडायचं, कसं काय ठेवायचं मी सगळं सांगितलेलं आहे. तर या बघा या पद्धतीनं ब्लाऊजची पूर्ण शिलाई झालेली आहे. हा ब्लाऊज पण परफेक्ट आलेला आहे, याची फिटिंग पण परफेक्ट झालेली हे बघू शकता तुम्ही. तर बघा आपली इथं मुंड्यातली पण टीप आपली समान आलेली आहे. हे बघा मुंड्यातली पण टीप आपली समान आलेली आहे. तर हा ब्लाऊज पूर्ण कंप्लीट झाला आता.